काही दिवसापूर्वी ना तिला तो ध्रुव दिसला होता आणि त्याला बघून ती इतकी अस्वस्थ झाली ना की काही विचारू नका. फासावरी विचार करण्याची शक्तीच संपली माझी. धनाजी काकांचा मुलगा सेम टू सेम त्या वेड्यासारखा. माझ्या समोर यायला तयार नाही ते म्हणजे काहीतरी काळं असणार तिचे मनात. वेळ वाईट आली ना की सगळेच सगळेच साथ सोडून जातात. हे बघ, उद्या आपण हायवे जवळच्या समाधान लॉजमध्ये भेटतोय. तिथेच आपण उद्या तुझा फोटोशूट करूया. हॅलो, राजाराम पांढरे बोलतोय. हो हो पांढरे साहेब. आज काय सूर्य पश्चिमेला उगवला की काय? नाही, साक्षात तुमचा फोन आला म्हणून म्हटलं. बोला ना साहेब, काय काम आहे? तुमच्या चंद्रपुरात एक मॉलचं काम चाललंय. हो माहिती आहे मला ते. आपण तो माने साहेबांचाच आहे ना? माझं बोलणं पूर्ण ऐकून घ्या जरा. बोला साहेब बोला. हर्षवर्धन भोसले ते काम करतोय. काय साहेब, अहो तुमचे सेवक इथे असताना तुम्ही सगळे मोठाले कॉन्ट्रॅक्ट्स भोसले ना देता. हां, अहो आमच्याकडे जरा कृपादृष्टी ठेवा की. खैरमोडे हे काही शेवटचं काम नाही आपलं. पुढच्या वेळेला तुमचाही विचार करू की आपण. हां, धन्यवाद साहेब, धन्यवाद. तुमच्याकडे एक काम आहे. बोला ना साहेब. अहो तुमच्यासाठी काय वाटेल ते करू, तुम्ही फक्त सांगा. त्या हर्षवर्धन भोसलेचं सध्या काय चाललंय, त्याच्या मॉलमध्ये काय गडबडी आहेत आणि त्याचा कुणाकुणाशी संबंध आहे, ही सगळी माहिती गोळा करून मला सांगा. हर्षवर्धन भोसलेची माहिती? काय साहेब, नाही म्हटलं, हर्षवर्धन भोसले तुमचाच माणूस आहे ना? जास्तीच्या चौकशा नको आहेत. तुमच्याच्याने होणार असेल तर सांगा, नाहीतर दुसरी माणसं आहेत माझ्याकडे. अहो नाही नाही साहेब, असं नाही. तुम्हाला सगळी माहिती मिळेल, फक्त थोडा वेळ द्या आम्हाला. किती दिवस? किती म्हणजे 2, 4, 5, 7 दिवस. 2 दिवस. 2 दिवसात सगळी माहिती गोळा करून मला द्या. 2 दिवसात? ठीक आहे सर, तुम्हाला सगळी माहिती मिळेल. ठेवतो. हॅलो. हॅलो मॅडम, हां मी संध्या बोलते. हा संध्या बोल. मॅडम, मी आत्ताच ध्रुवला भेटून आले आणि तो म्हणाले की आपण उद्याच फोटोशूट करतोय. बर मग? मॅडम, त्यासाठी त्याने मला एका लॉजवर बोलवलंय. लॉजमध्ये फोटो सेशन. सगळं अगदी तसंच करतोय. आता तरी तुला विश्वास बसला ना? हो मॅडम, पण मॅडम आता काय करायचं? हे बघ, तुला आत्ता वेळ आहे का? तू मला पोलीस स्टेशनमध्ये येऊन भेटू शकतेस. हो पण हे बघ, तू इथे ये. इथे आल्यावर तुला सगळं सांगते मी. ओके ओके. गुड. मी वाट बघते तुझी. ठेव फोन. बाय. खैरमोडे. आकाश फाटलं की जमीन सरकली. इतक्या तातडीने मीटिंग बोलवायची काही गरज होती का? गरज होती मॅडम, गरज होती. तुम्ही त्या राजाराम पांढरेला ओळखता ना? त्याचं काय? राजाराम पांढरे आणि हर्षवर्धन भोसले या दोघांमध्ये काहीतरी बिनसले. पण मी तर असं ऐकलं होतं की हर्षला नक्षलवाद्यांच्या तावडीतून सोडवण्यासाठी पांढरेंनी हर्षवर्धनच्या बायकोची मदत केली होती. हो, हे खरं आहे. पण ही तेव्हाची गोष्ट झाली मॅडम. पण आता मात्र त्या दोघांमध्ये नक्की काहीतरी बिघडलंय. कशावरून? मला राजाराम पांडेचा फोन आला होता. हर्षवर्धन भोसलेविषयी तो खूप चौकशी करत होता. एवढंच काय, त्यांनी मला त्याच्यावर वॉच सुद्धा ठेवायला सांगितलं. आता मला तुम्हीच सांगा मॅडम, दोघांमध्ये काहीतरी बिनसल्याशिवाय राजाराम पांढरे मला हे सगळं विचारेल? नेमकं काय झालं असं?
तेच तर आपल्याला शोधून काढायचं आहे मॅडम. गोल्डन चान्स आहे मॅडम. राजाराम पांढरे आणि हर्षवर्धन भोसले या दोघांच्या भांडणाचा आपण फायदा उठवायलाच हवा. खैरमोडे, अजून तुम्ही पायथ्यापर्यंत सुद्धा पोचला नाही आहात. शिखर सर करण्याचे स्वप्न पाहू नका. मॅडम, पण स्वप्न तेव्हाच पूर्ण होतात जेव्हा ती बघितली जातात. आणि मी हर्षवर्धन भोसलेला नेस्तनाबूत करायचं स्वप्न बघितलंय आणि माझी खात्री आहे की ते नक्की पूर्ण होणार आहे. पण त्यासाठी आपल्याला राजाराम पांढरे प्रकरणाचा छडा लावावा लागेल. पॉइंट आहे खैरमोडे, तुमच्या बोलण्यात पॉइंट आहे. या प्रकरणाचा शोध घ्यावाच लागेल. हर्षवर्धन भोसलेला मदत करणारा पांढरे अचानक त्याच्या वाईटावर उठलाय. याचाच अर्थ हर्षवर्धनने त्याचं काहीतरी नुकसान केलेलं असणार. नाहीतर त्याच्या मदतीची परतफेड विश्वासघाताने केली असेल. त्यांनी नेमकं काय केलंय काय माहित. मॅडम, राजाराम पांढरेंनी हर्षवर्धनला नक्षलवाद्याच्या केसमध्ये मदत केली होती. म्हणजे त्याच्याशी संबंधित काहीतरी प्रकरण असणार. मॅडम, तुम्हाला तो मोहन आठवतो ज्याच्यामुळे मला पोलिसांमध्ये जावं लागलं होतं? तो तुमचा हुकमी एक्का जो स्वतः फसलाच आणि तुम्हालाही. हो, म्हणजे तोच. हर्षवर्धनच्या घरावर पाळत ठेवून असणाऱ्या पोलिसांनी मोहनला पकडला होता. तेही नक्षलवादी समजून. काय? नक्षलवादी? हो, नक्षलवादी. याचाच अर्थ हर्षवर्धनच्या घरावर नक्षलवाद्यांचा हमला होणार हे पोलिसांना ठाऊक होतं. म्हणजे पोलिसातलंच कोणीतरी हर्षवर्धनला सामील आहे मॅडम. म्हणजे या प्रकरणाची मुळं पोलिसांपर्यंत पसरलीत तर. खैरमोडे, येस मॅम. हर्षवर्धनला जर मुळापासून उपटून फेकायचं असेल ना, तर आधी घाव मुळांवरच घालावा लागेल. चला सुरुवात करूया पोलिसांपासूनच. खैरमोडे, तुम्ही तुमच्या ओळखीच्या सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांना कॉन्टॅक्ट करा. मी माझी ओळख वापरते. ही संधी आपल्या हातून सुटता कामा नये. येस मॅम. या तुम्ही. नाही मॅडम, मी हे नाही करू शकणार. मला खूप भीती वाटते हो. हे बघ संध्या, काहीही होणार नाही. मी आहे ना. हो, पण त्याला जर हे कळलं तर तो मला. नाही, मला हे नाही जमणार. संध्या प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. अगं, इतकं सगळं केलंयस तू आणि आता त्याला टॅप करण्याची वेळ आली आहे तेव्हाच कच खातेस. माझ्यावर विश्वास आहे ना? हो आहे, पण त्याच्यावर नाहीये. उगाच विषयाची परीक्षा कशाला बघायची मॅडम? आणि उद्या जर मला काही झालं तर माझ्या घरच्यांकडे कोण बघणार? माझी आई. हे बघ, काहीही होणार नाही तुला. 2 कॉन्स्टेबल असतील ना तुझ्या मदतीला, तुझ्या संरक्षणासाठी.
आणि एकदा का तो आपल्या जाळ्यात सापडला ना की तो सुटूच शकणार नाही. तेव्हा तुला भ्यायचं काहीही कारण नाही. तरीही नको. तुमच्याबरोबर जे काही घडलं ते फार वाईट होतं. त्याचं दुःख मलाही आहे. अहो, पण तुमच्यावर ओढवलेल्या परिस्थितीचा सूड घेण्यासाठी मी माझा जीव कशाला धोक्यात घालू? आणि मला जर काही झालं तर माझ्या आईकडे आणि माझ्या बहिणीकडे कोण बघणार? नाही, मी हे नाही करू शकत. वाटल्यास तुम्ही तुमचे पैसे परत घ्या. याची काही गरज नाही. ठेव तुझ्याजवळच. तुला करायचं नाहीये ना, मग नको करूस. अँड फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, हे काम मी माझा सूड उगवण्यासाठी करत नाहीये, तर माझ्यासारख्या कित्येक निर्दोष मुलींचं आयुष्य ध्रुवसारख्या हरामखोराच्या हाताने बर्बाद होऊ नये, चिरडल्या जाऊ नये म्हणून करते. आणि आयुष्यभर करत राहणार. त्याच्यासाठी मला तुझ्यासारख्या भेकड मुलीची गरज नाही. पण एक लक्षात ठेव, ज्या लहान बहिणींच्या काळजीने तू हे काम सोडतेस ना, उद्या चालून जर त्याच ध्रुवच्या जाळ्यात सापडल्यात तर तू स्वतःला कधीच माफ करू शकणार नाहीस. आणि हे ओझं आयुष्यभर उरावर बाळगून जगावं लागेल तुला. माझं बोलून झालंय, तू जाऊ शकतेस. मॅडम, मी हे करायला तयार आहे. हॅलो. हां, प्रियंका बोलते. मी उशिरा फोन केला का? आय मीन, तुम्ही झोपला होतात का? मी डिस्टर्ब तर नाही ना केलं? नाही नाही, उद्या कोर्टात एक केस आहे, त्याची तयारी करतो. बोला, का फोन केला होता? खैरमोडे भेटले होते. त्यांनी तुमचं आणि त्यांचं झालेलं बोलणं मला सांगितलं. त्यावरून एक गोष्ट आमच्या लक्षात आली आहे की तुमचा संशय नक्कीच खरा आहे. हर्षवर्धनने इथे काहीतरी गोंधळ घालून ठेवलाय. कशावरून? त्याच्या घराबाहेर पोलिसांचा पहारा होता, नक्षलवाद्यांपासून बचावासाठी. कधी? ही आत्ताचीच गोष्ट आहे. म्हणजे नक्षलवाद्यांकडून त्याची सुटका झाल्यानंतरची. बरं, मग? आम्ही आणखीन माहिती काढण्याचा प्रयत्न करतोय, पण थोडे दिवस लागतील. ठीक आहे, जमेल तितक्या लवकर सगळी माहिती गोळा करून मला सांगा. मी वाट बघतो. ओके, गुड नाईट. गुड नाईट. काय ग नेहा, मी कधीची वाट बघते. 1:30 वाजत आला. ही वेळ आहे घरी यायची. आई, अगं ड्युटी, काम, तपास, पोलिसांचं लाईफ हे असं असतं. पण काय गरज आहे का अशी कामं करायची? ना काळ ना वेळ.
सारखं आपलं घाणाले झुंपलेलं बैलासारखं काम करत राहायचं ना झोप धड होत ना आराम मिळत. मला सांग, तुझ्यासारखा विचार जर सगळ्यांनी केला तर हे काम कोण स्वीकारेल? कुणीही पोलिसात येणार नाही. आणि पोलिसांनी जर आराम करायचं ठरवलं तर इतर लोक निश्चिंत झोपू शकतील का? तूच सांग. बरं, तुझंच खरं. चल आता हातपाय तोंडून घे, मी जेवण गरम करते. नाही नको, संध्याकाळी हेवी नाश्ता झालाय आणि तसं इतक्या रात्री इच्छा नाहीये जेवायची. बरं मला सांग, आपण हे असं इथेच उभं राहून बोलायचंय? 1:30 वाजलाय रात्रीचा. चुकलं माझं. चला. काका, तुमची शंका अगदीच काही चूक नाहीये. म्हणजे तू हो, भोळ्या भाबड्या मुलींना फसवून त्यांचं आयुष्य नासवणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठीच मी पोलीस फोर्स जॉईन केलंय. आणि त्याची सुरुवात मी ध्रुवपासूनच करणार आहे. पण नेहा, काका, तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी जे काही करीन ना ते कायद्याच्या चौकटीत राहूनच. आणि तसंही कायदा हातात न घेता ध्रुवसारख्यांना वठणीवर कसं आणायचं त्याचंच ट्रेनिंग घेतलंय मी. तेव्हा तुम्ही खरंच काळजी करू नका. नाही, काळजी मी नाही करत. काळजी तुझी आई करते. तसं बोलली ती माझ्याशी. मी काय म्हणतोय नेहा, तू तिला विश्वासात घेऊन सगळं समजावून सांग ना, म्हणजे तिचा सुद्धा जीव भांड्यात पडेल. हो, सांगेन, पण आत्ता नको. योग्य वेळ आली की सांगणार आहे मी तिला सगळं. देव तुझ्या कामात तुला नक्की यशस्वी करेल. माझ्या शुभेच्छा सदैव तुझ्या पाठीशी आहे. मला काय म्हणायचं आहे, तू आता इन्स्पेक्टर झालीस म्हणजे तुला शक्य असेल तर, शक्य असेल तर, म्हणजे मी खूप प्रयत्न करून पाहिला पण माझ्या प्रयत्नांना काही यश आलं नाही, पण कदाचित तुला ते जमू शकेल. मला आपल्या अंतराला शोधत का. ती गेल्यापासून तिचाच विचार सारखा डोक्यात असतो. ती कशी असेल, कुठं असेल, जिवंत असेल की नाही. माझ्यासाठी हा प्रयत्न करून तुझे उपकार मी जन्मभर. मी नक्की प्रयत्न करेन. आणि मला खात्री आहे आपली अंतरा नक्की परत येईल. तू आल्यापासून मला तसंच वाटतं. तू प्रयत्न कर बेटा. तुला सांगतो काय झालं ते. दादा, माझ्याकडे अशी पक्की खबर आहे की त्या नक्षलवाद्यांच्या हत्येमध्ये त्या हर्षवर्धन भोसलेचा हात आहे. 1-2 दिवसात तसा पुरावा बी हाताला लागेल. तोपर्यंत काय आपण हातावर हात घेऊन बसायचं का? नाही दादा, तोच हात हातात धरून सगळं प्रकरण बाहेर खेचूया आपण. म्हणजे दादा, माझ्याकडे एक प्लॅन आहे. येत्या 2-5 दिवसात तुम्ही त्या हर्षवर्धनच्या घरी जा. पाहिजे तर मी आपण येतो त्याच्या तब्येतीची विचारपूस करायला म्हणून. आणि मग आपण आपला डाव टाकायचा. डाव? दादा, पण काय करायचं